महात्मा ज्योतिराव फुले की जयंती उपलक्ष्य परसों शुक्रवार 11 अप्रैल को दोपहर 4 बजे भव्य पैदल रैली और शोभा यात्रा मुदलकर पेट स्थित विदर्भ क्षेत्रीय माली शिक्षा संस्था से चित्रा चौक पर महात्मा फुले प्रतिमा तक निकाली जाएगी। शोभा यात्रा में डीजे, समाज प्रबोधन झांकी, बग्गी में महात्मा फुले की प्रतिमा, ट्रैक्टर, घोड़े और महापुरुषों की प्रतिमाओं का समावेश रहेगा। यह जानकारी आज दोपहर उत्सव समिति की प्रेस वार्ता में दी गई। पत्रकार परिषद में इंजीनियर वासुदेव चौधरी, राजाभाऊ हाडोड़े, एडवोकेट नंदेश आंबेडकर, डॉक्टर गणेश खारकर, विजय धाकुलकर, प्रफुल्ल भोजने, ओम प्रकाश आंबेडकर, चेतन कांडलकर, मनोज भेले, संजय नागोने, अरविंद अलोकार, रुपेश फसाटे, एडवोकेट प्रभाकर वानखड़े, संदीप राउत, गणेश मानकर, डॉक्टर नीलिमा उमप, एडवोकेट आशीष लांडे, नीलेश नागपुरे, ज्योति बाविस्कर, सुनील वसनकर और अन्य की उपस्थिति रही। समिति ने बताया कि गांधी चौक, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, महावीर चौक, मालवीय चौक होते हुए रैली चित्रा चौक अर्थात महात्मा फुले चौक पहुंचेगी। वह क्रांति सूर्य फुले को माल्यार्पण किया जाएगा। मान्यवरों के संबोधन होंगे। सभी समाज बांधव भगिनियों से रैली में सहभाग होने का आह्वान समिति ने किया है। फुले शाहू आंबेडकर अनुयायी से भी आने का आह्वान किया गया है। डॉक्टर गणेश खारकर, माजी उपमहापौर, आपणास सांगू इच्छितो आज जी वार्तालाप परिषद जी झाली ती महात्मा फुलेच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिलला जी जयंती साजरी करणार आहोत आणि अतिशय उत्साहानं या ठिकाणी ही सर्व टीम या व्यासपीठावर बसलेली आहेत। हे सर्व लोक कामाला लागलेले आहेत। ही शोभायात्रा त्या दिवशी अवर्णनीय राहील असं आम्हाला वाटते, कारण त्याच्यामध्ये ज्या काही आम्ही गोष्टी करतो आहे सर्व सुरक्षतेला राखून समाजाचं भान ठेवून आम्ही ही शोभायात्रा काढणार आहोत। त्याच्यामध्ये लेझिम पथक आहे, ढोलताचे पथक आहे, घोडाबग्गी आहे, लायटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि शेवटी सुरूची भोजनाची व्यवस्था केली आहे। त्या भोजनाला आपल्याला यायचं आहे। महात्मा फुले उत्सव समितीच्या अमरावती जिल्ह्याच्या उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे एक भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या भव्य मिरवणुकीमध्ये महात्मा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंचे मोठे मोठे चित्र, तैलचित्र, वेगवेगळ्या प्रदर्शनी, डीजे वगैरे सर्व ताफा घेऊन ही मिरवणूक मुदळकर पेठेतून निघणार आणि महात्मा फुले चौकात तिचा समारोप होणार। महात्मा फुलेंच्या विचाराची जागर, महात्मा फुलेंच्या विचाराचं प्रदर्शन, महात्मा फुलेंच्या विचाराची आज काळाला असलेली गरज आणि महात्मा फुलेंच्या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी या उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेतलेला हा निर्णय अतिशय सन्मानपूर्वक अभिनंदनीय आहे। तेव्हा सर्व जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत महात्मा फुलेला मानणाऱ्या, विचारावर प्रेम करणाऱ्या या शेवटच्या घटकातल्या माणसांना आम्ही या उत्सव समितीच्या वतीनं विनंती करतो आहोत की या भव्य मिरवणुकीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि महात्मा फुलेंच्या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी, त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या समितीच्या वतीने करतो।